यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्। यज्ञातील शेष राहिलेले अन्न खाणारे महान पुरुष सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्त होतात, आणि जे पापी लोक आपल्या शरीर पोषणाकरताच भोजन करतात ते तर अन्नाच्या रूपाने केवळ पापच भक्षण करत असतात। देखा विहित क्रियाविधी निर्हेतुका बुद्धी, जो असतीये समृद्धी विनियोग करी। जो विहित कर्म अनासक्त बुद्धीने करतो आणि आपल्या संपत्तीचा विनियोग स्वधर्मासाठी करतो, गुरु गोत्र अग्निपूजी अवसरी भजे द्विजी निमित्तादिकी यजी पितरोद्देशे। जो गुरुची मनोभावे सेवा करतो, स्वगोत्रातील लोकांवर उपकार करतो, अग्नीची पूजा करतो, योग्य प्रसंगी ब्राह्मणांची सेवा करतो आणि पितरांच्या करिता श्राद्धादी नैमित्तिक कर्मे करतो, या यज्ञ क्रिया उचिता यज्ञेशी हवन करिता हुतशेष स्वभावता उरे जे जे। या सर्व विहित उचित अशा यज्ञ कर्माच्या रूपाने यज्ञभोक्ता ईश्वराच्या ठिकाणी हवन करून जे जे यज्ञशेष सहज राहील ते सुखे आपुले घरी कुटुंबेसी भोजन करी की भोग्यची ते निवारी कल्मषाते। ते सुखा समाधानाने आपण कुटुंबासह सेवन करतो, त्या यज्ञशेष सेवनामुळे त्याचे सर्व पातक नाहीसे होते।